नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 151. हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे. चला तर मग सुरुवात करूयात. घटनेची अनुसूची किंवा परिशिष्टे यामध्ये एकूण 12 अनुसूच्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे. पहिली अनुसूची ही कलम 1 व 4शी संबंधित असून त्यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे, त्यांचे राज्यक्षेत्र व त्यांचा विस्तार याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये पुढील व्यक्तींना देय असलेले वित्तलब्धी, भत्ते व विशेषाधिकार याबाबतच्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल, लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती व उपसभापती, राज्य विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्य विधान परिषदांचे सभापती व उपसभापती, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्याचबरोबर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा समावेश होतो. आता पहा तिसऱ्या अनुसूचीमध्ये पुढील व्यक्तींनी घ्यावयाच्या शपथ किंवा प्रतिज्ञेचे नमुने देण्यात आले आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीला उभे राही असलेले उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्याचे मंत्री, राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीला उभे असलेले उमेदवार, राज्य विधानमंडळाचे सदस्य आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा समावेश होतो. आता पहा चौथ्या अनुसूचीमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये दिलेल्या जागांची तरतूद करण्यात आलेली आहे. आता पहा पाचव्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सदरील तरतुदी या आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम वगळता उर्वरित राज्यातील अनुसूचित क्षेत्रे म्हणून घोषित केलेल्या प्रदेशांना लागू होतील. आता पहा सहाव्या अनुसूचीमध्ये आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता पहा सातव्या अनुसूचीमध्ये केंद्र व राज्य यांच्यामध्ये अधिकाराच्या विभागणीविषयीच्या 3 सूची देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये संघसूची, राज्यसूची व समवर्ती सूचींचा समावेश होतो. आता पहा आठव्या अनुसूचीमध्ये घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची यादी देण्यात आली आहे. सुरुवातीस या 14 भाषा होत्या. सद्यस्थितीमध्ये 22 भाषा आहे. आता भाषांची यादी पाहूयात. आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, कन्नड, हिंदी, काश्मीरी, उडिया, नेपाळी, मराठी, मणिपुरी, मल्याळम, मैथिली, कोकणी, उर्दू, तेलुगू, तामिळ, सिंधी, संथाली, संस्कृत आणि पंजाबी. आता पाहू 9व्या अनुसूचीमध्ये काही कायदे व विनियमने विधिग्राह्य असण्याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. आता पहा 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. पुढे पहा 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता पहा 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. आता पाहूयात घटनेचे भाग. घटनेचे एकूण 25 भाग आहेत. ते पुढीलप्रमाणे. भाग 1 यामध्ये संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र याच्याशी संबंधित कलम 1 ते 4चा समावेश होतो. आता पहा भाग 2 यामध्ये नागरिकत्वाशी संबंधित कलम 5 ते 11चा समावेश होतो. आता पहा भाग 3 यामध्ये मूलभूत हक्काशी संबंधित कलम 12 ते 35चा समावेश होतो. आता पहा भाग 4 मध्ये राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्वाशी संबंधित कलम 36 ते 51चा समावेश होतो. आता पुढे पहा भाग 4A
यामध्ये मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम 51A समावेश होतो. आता पहा भाग 5. यामध्ये संघराज्य सरकारशी संबंधित कलम 52 ते 151 समावेश होतो. आता पुढे पहा भाग 6. भाग 6 मध्ये राज्य सरकारशी संबंधित कलम 52 ते 237 समावेश होतो. आता पुढे पहा भाग 7. यामध्ये पहिल्या अनुसूचीतील भाग बी मधील राज्यांचा समावेश होतो. आता पुढे पहा भाग 8. यामध्ये केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कलम 239 ते कलम 242 समावेश होतो. आता पहा भाग 9. यामध्ये पंचायतीशी संबंधित कलम 243 ते कलम 243 ओपर्यंतचा समावेश होतो. पुढे पहा भाग 9A. यामध्ये नगरपालिकाशी संबंधित कलम 243P ते 243 ZG पर्यंतचा समावेश होतो. आता पुढे पहा भाग 9B. यामध्ये सहकारी संस्थांशी संबंधित कलम 243 ZH ते 243 ZT चा समावेश होतो. पुढे पहा भाग 10. यामध्ये अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रे यांच्याशी संबंधित कलम 244 ते 244A पर्यंतचा समावेश होतो. पुढे पहा भाग 11. यामध्ये केंद्र व राज्य यांच्या संबंधाविषयी कलम 245 ते 263 पर्यंतचा समावेश होतो. पुढे पहा भाग 12. यामध्ये वित्त, मालमत्ता, करारनामे व खटले यांच्याशी संबंधित कलम 264 ते 300A पर्यंतचा समावेश होतो. पुढे पहा भाग 13. यामध्ये व्यापार, वाणिज्य आणि भारतीय क्षेत्रातील व्यवहार यांच्याशी संबंधित कलम 301 ते कलम 307 समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पहा भाग 14. यामध्ये केंद्र व राज्यातील सेवा यांच्याशी संबंधित कलम 308 ते कलम 323 समावेश करण्यात आलेला आहे. पुढे आहे भाग 14A. यामध्ये न्यायाधिकरणाशी संबंधित कलम 323A ते कलम 323B समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पहा भाग 15. यामध्ये निवडणुकाशी संबंधित कलम 324 ते 329A समावेश करण्यात आलेला आहे. आता पुढे पहा भाग 16. यामध्ये काही वर्गाबाबत विशेष तरतुदीसंबंधी कलम 330 ते कलम 342 समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पहा भाग 17. यामध्ये अधिकृत भाषेशी संबंधित कलम 343 ते 351 समावेश करण्यात आलेला आहे. आता पहा भाग 18. यामध्ये आणीबाणीविषयक तरतुदीशी संबंधित कलम 352 ते 360 समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पहा भाग 19. यामध्ये इतर बाबीशी संबंधित कलम 361 ते 367 समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पहा भाग 20. यामध्ये घटनादुरुस्तीशी संबंधित कलम 368 समावेश करण्यात आलेला आहे. आता पहा भाग 21. यामध्ये तात्पुरत्या संक्रमणीय व विशेष तरतुदीशी संबंधित कलम 369 ते 392 समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पहा भाग 22. यामध्ये लघुशीर्षक लागू होणे, हिंदीतील अधिकृत घटना व रद्द करणे याशी संबंधित कलम 393 ते कलम 395 समावेश करण्यात आलेला आहे. आता पाहूयात भारतीय राज्यघटनेतील कलमांची यादी. यामध्ये कलम 1 ते कलम 395 समावेश आहे. आता पहा भाग 1. संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र याच्याशी संबंधित असून यामध्ये कलम 1 ते 4 समावेश होतो. कलम 1. संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1 मधील पोटकलम 1 नुसार इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल. म्हणजेच इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. कलम 1 मधील पोटकलम 2 नुसार राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्याचे राज्यक्षेत्र याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. कलम 1 मधील पोटकलम 3 नुसार भारताचे राज्यक्षेत्र हे खालील बाबीचे मिळून बनलेले आहे. त्यामध्ये पहा
घटक राज्याची राज्यक्षेत्र, केंद्रशासित प्रदेश, संपादित केले जातील असे अन्य राज्यक्षेत्र. आता पहा कलम 2. त्यानुसार नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. कलम 2 नुसार संसदेला 2 अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला पहा, योग्य अटी व शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यात दाखल करून घेण्याचा अधिकार. आणि दुसरा अधिकार, नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी म्हणजे जो भाग भारताचा नाही तो भाग संघराज्यात सामील करून घेण्यासाठी कलम 2चा वापर केला जातो. उदाहरणादाखल पाहायचं झालं तर सिक्कीमचा समावेश. आता पहा कलम 3, नवीन राज्याची निर्मिती. कलम 3 नुसार संसदेला कायद्याद्वारे पुढील अधिकार देण्यात आलेले आहेत. कोणत्याही राज्यापासून एकाधिक क्षेत्र अलग करून किंवा 2 किंवा अधिक राज्य किंवा राज्याचे भाग एकत्र जोडून किंवा कोणत्याही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येईल. कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवण्याचा अधिकार, कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवण्याचा अधिकार, कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करण्याचा अधिकार, कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरफार करण्याचा अधिकार. उदाहरणादाखल पाहायचं झालं तर आंध्र प्रदेशपासून तेलंगणाची निर्मिती. आता पहा कलम 4. कलम 4 नुसार कलम 1 व कलम 4ची दुरुस्ती आणि पूरक, अनुषंगिक आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या मुद्द्यासंबंधी कलम 2 व 3 अंतर्गत करण्यात आलेले कायदे घटनादुरुस्ती कायदा समजला जाणार नाही. आता पाहूयात भाग 2. त्यामध्ये नागरिकत्व व नागरिकत्वाशी संबंधित कलम 5 ते 11चा समावेश होतो. आता पहा कलम 5. कलम 5मध्ये घटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. पुढे पहा कलम 6. कलम 6मध्ये पाकिस्तानातून स्थलांतरिताचे नागरिकत्वाचे हक्क याबाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम 7 यामध्ये पाकिस्तानात स्थलांतर करून गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क याबाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता पुढे पहा कलम 8. कलम 8मध्ये मूळ भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर वास्तव करणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क देण्यात आलेले आहेत. आता पुढे पहा कलम 9. कलम 9मध्ये परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारणारा व्यक्ती भारताचा नागरिक नसणे याबाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता पहा कलम 10. कलम 10 नुसार भारताची नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसद जो कोणताही कायदा करील त्या कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. आता पुढे पहा कलम 11. कलम 11 नुसार संसदेस नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि त्याचबरोबर नागरिकत्वविषयक आणि इतर सर्व बाबीसंबंधी कायदे करण्याचा अधिकार आहे. आता पुढे पहा भाग 3. मूलभूत हक्क. याला भारताचा मॅग्ना कार्टा असे म्हटले जाते. यामध्ये कलम 12 ते 35चा समावेश होतो. आता पुढे पहा कलम 12. कलम 12मध्ये राज्याची व्याख्या देण्यात आलेली आहे. यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. भारताचे सरकार आणि संसद, राज्याचे सरकार आणि कायदेमंडळ, सर्व स्थानिक प्राधिकरणे, त्याचबरोबर भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकरणे यांचा समावेश होतो. आता पुढे पहा कलम 13. कलम 13 नुसार मूलभूत हक्कांशी विसंगत असणारे किंवा त्यांना न्यूनत्व असणारे कायदे यांचा समावेश होतो. कलम 13मधील पोटकलम 1 नुसार न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्त्वज्ञानाची तरतूद करण्यात आली आहे. कलम 13(2) नुसार राज्यसंस्था भाग 3 मध्ये दिलेले हक्क काढून घेणारा कोणताही कायदा करणार नाही. असा कायदा केल्यास तो उल्लंघनाच्या प्रमाणात शून्यवत असेल. आता पहा कलम 13मधील पोटकलम 3. यामध्ये कायदा या शब्दाची व्याप्ती देण्यात आलेली आहे. पुढे पहा कलम 13मधील पोटकलम 4. यामध्ये कलम 368 अंतर्गत केलेल्या घटनादुरुस्तीत आव्हान देता येणार नाही याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. या संबंधित खटला केशवानंद भारती खटला 24 एप्रिल 1973. या खटल्यामध्ये मूलभूत हक्काचे उल्लंघन करणाऱ्या घटनादुरुस्ती कायद्यालाही आव्हान देता येईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. घटनेने सुरुवातीस 7 मूलभूत हक्क प्रदान केले होते.
पहिला आहे समानतेचा हक्क, ज्याची तरतूद कलम 14 ते 18मध्ये करण्यात आली आहे. दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, याची तरतूद कलम 19 ते 22मध्ये करण्यात आली आहे. तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क, याची तरतूद कलम 23 व 24मध्ये करण्यात आली आहे. चौथा आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क, याची तरतूद कलम 25 ते 28मध्ये करण्यात आलेली आहे. पाचवा आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, याची तरतूद कलम 29 व 30मध्ये करण्यात आलेली आहे. सहावा आहे मालमत्तेचा हक्क, याची तरतूद कलम 31मध्ये करण्यात आलेली आहे. आणि सातवा आहे घटनात्मक उपयोजनेचा हक्क, याची तरतूद कलम 32मध्ये करण्यात आली आहे. यामधील 44वी घटनादुरुस्ती 1978 अन्वये मालमत्तेचा हक्क कलम 31 हा मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे. राज्यघटनेच्या भाग 12मधील कलम 300A अंतर्गत त्यास आता कायदेशीर अधिकाराचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणून सध्या मूलभूत हक्कांची संख्या ही 6 आहे. आता पाहूया समानतेचा हक्क कलम 14 ते 18 पुढील प्रमाणे. आता पुढे पहा कलम 14. कलम 14नुसार कायद्यापुढे समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे. कायद्यापुढे समानता ही संकल्पना ब्रिटनकडून घेण्यात आली आहे. कायद्यापुढे समानता ही संकल्पना नकारात्मक स्वरूपाची आहे. त्याचबरोबर पुढे पहा कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना अमेरिकेकडून घेण्यात आलेली आहे. कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना सकारात्मक स्वरूपाची आहे. आता पहा कलम 15. कलम 15नुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. पुढे पहा कलम 15मधील पोटकलम 1नुसार भेदभाव केवळ राज्यसंस्थेसाठी प्रतिबंधित आहे. कलम 15मधील पोटकलम 2नुसार भेदभाव हा राज्यसंस्था तसेच खाजगी व्यक्तीसाठीही प्रतिबंधित आहे. आता पुढे पहा कलम 15मधील पोटकलम 3 यानुसार राज्यसंस्था महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते. आता पुढे पहा कलम 15मधील पोटकलम 4 यानुसार राज्यसंस्थेस नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जाती व जमातीकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. 93वी घटनादुरुस्ती 2005ने 20 जानेवारी 2006 रोजी कलम 15मधील पोटकलम 5 हे समाविष्ट करण्यात आले आहे. तर पहा कलम 15मधील पोटकलम 5 यानुसार राज्यसंस्थेला नागरिकाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. 103वी घटनादुरुस्ती 2019ने कलम 15मधील पोटकलम 6 हे समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामधील समाविष्ट तरतुदी. पहिली तरतूद आहे राज्यसंस्थेस नागरिकांच्या कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाच्या उन्नतीकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार असेल. कलम 15(4) व कलम 15(5) वगळता. आता दुसरी तरतूद पहा. राज्यसंस्थेस नागरिकाच्या कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाच्या उन्नतीकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार असेल आणि अशी तरतूद शासन अनुदानित किंवा गैर अनुदानित खाजगी शिक्षण संस्थासहित शिक्षण संस्थांमध्ये कलम 30(1) मध्ये उल्लेखलेल्या अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता प्रवेशाच्या संदर्भात करता येईल. अशी तरतूद आरक्षणाबाबत असल्यास असे आरक्षण विद्यमान आरक्षणापेक्षा अतिरिक्त असेल, मात्र ते प्रत्येक वर्गवारीमध्ये एकूण जागांच्या 10% अधिक असणार नाही. आता पहा कलम 16 सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. कलम 16मधील पोटकलम 1 नुसार राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखालील रोजगार किंवा नेमणुकीसाठी सर्व नागरिकांना समान संधी असेल. आता पुढे पहा कलम 16मधील पोटकलम 2 नुसार कोणताही नागरिक केवळ धर्म, जात, वंश, कुळ, लिंग, निवास, जन्मस्थान या कारणावरून सरकारी रोजगारास अपात्र ठरणार नाही. आता पहा
कलम 16मधील पोटकलम 3 यानुसार संसद कायद्याद्वारे एखादे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सरकारी नोकऱ्यांसाठी निवासी असण्याची आवश्यकता बंधनकारक करू शकते. पुढे पहा कलम 16मधील पोटकलम 4 यानुसार राज्यसंस्था आपल्या सेवांमध्ये कोणत्याही मागासवर्गाकरता त्या मागासवर्गाचे पर्याप्त प्रतिनिधित्व त्या सेवांमध्ये नसेल तर नेमणुका व पदांमध्ये जागा राखून ठेवू शकते. आता पुढे पहा कलम 16मधील पोटकलम 4A यामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की असे आरक्षण अनुसूचित जाती व जमातीसाठी पदोन्नतीसाठी सुद्धा राखून ठेवता येईल. ही तरतूद 77वी घटनादुरुस्ती 1995 नुसार करण्यात आली आहे. यामधील पदोन्नतीसाठी आरक्षणाची तरतूद 85वी घटनादुरुस्ती 2001 नुसार करण्यात आलेली आहे. आता पुढे पहा कलम 16मधील पोटकलम 4B यामध्ये आरक्षित जागा एखाद्या वर्षी भरल्या गेल्या नाहीत तर पुढील कोणत्याही वर्षात त्यांना रिक्त जागाचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेता येऊ शकेल. ही तरतूद 81वी घटनादुरुस्ती 2000 नुसार करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 16मधील पोटकलम 5 यानुसार विशिष्ट धार्मिक किंवा सांप्रदायिक राष्ट्रीय संस्थेच्या कार्यालयाचा पदाधिकारी किंवा तिच्या प्रशासकीय मंडळाचा सदस्य त्या विशिष्ट धर्म किंवा संप्रदायाचा असावा अशी तरतूद कायद्याद्वारे करता येऊ शकते. आता पुढे पहा कलम 16मधील पोटकलम 6 यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी नियुक्ती किंवा पदाकरता 10% आरक्षणाची तरतूद करण्याची शासनाला परवानगी आहे. कलम 16मधील पोटकलम 4मधील वर्ग वगळून ही तरतूद 103वी घटनादुरुस्ती 2019 नुसार करण्यात आलेली आहे. आता पुढे पहा कलम 17. कलम 17 हे अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे. त्यानंतर कलम 18. कलम 18 नुसार किताब नष्ट करणे या संबंधित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता पहा स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित तरतुदी कलम 19 ते 22 दरम्यान करण्यात आलेल्या आहेत. आता पहा कलम 19. कलम 19 नुसार विविध प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्याचे 6 हक्क देण्यात आलेले आहेत. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, शांततेने आणि निशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क, संघटना किंवा संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क. पुढे पहा भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा हक्क, भारताच्या राज्यक्षेत्रामधील कोणत्याही भागात राहण्याचा त्याचबरोबर स्थायिक होण्याचा हक्क, कोणताही पेशा आचरण्याचा किंवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क. आता पहा कलम 20. कलम 20 नुसार गुन्ह्याच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण याबाबत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम 20मधील पोटकलम 1 नुसार कायद्याचे उल्लंघन केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला गुन्ह्याशिवाय दोषी ठरवले जाणार नाही. यामध्ये कोणत्याही व्यक्तीवर कायदा लागू होताना कायद्याने विहित केलेल्या दंडापेक्षा जास्त दंड ठोठावला जाणार नाही. आता पहा कलम 20मधील पोटकलम 2 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवला जाणार नाही आणि शिक्षा दिली जाणार नाही. आता पुढे पहा कलम 20मधील पोटकलम 3 नुसार कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाणार नाही. आता पहा कलम 21. कलम 21 नुसार जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण याबाबत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता कलम 21शी संबंधित खटले पहा. पहिला खटला आहे ए.के. गोपालन खटला 1950. या खटल्यानुसार कलम 21चा संकुचित अर्थ लावण्यात आलेला होता. त्यानंतर पहा मनिका गांधी खटला 1978. या खटल्यानुसार कलम 21चा व्यापक अर्थ लावण्यात आलेला आहे. पुढे पहा कलम 21A यानुसार शिक्षणाच्या हक्काची तरतूद करण्यात आली आहे. हे कलम घटनेत 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार समाविष्ट करण्यात आले आहे. आता पुढे पहा कलम 22.
यानुसार अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पहा शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धच्या हक्काची तरतूद कलम 23 व 24 मध्ये करण्यात आलेली आहे. आता पुढे पहा कलम 23. कलम 23 नुसार वेठबिगारी आणि माणसाचा अपव्यापार यांना मनाई करण्यात आली आहे. यामधील वेठबिगार म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून कोणत्याही मोबदल्याविना काम करून घेणे. त्याचबरोबर माणसाचा अपव्यापार यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. पुरुष, महिला किंवा बालकाची खरेदी विक्री एखादी वस्तू म्हणून करणे. त्याचबरोबर महिला व बालकाचा अनैतिक व्यापार करणे. त्यानंतर देवदासी, गुलामगिरी या कृतींचा सुद्धा समावेश अपव्यापारमध्ये होतो. त्यापुढे पहा कलम 24. कलम 24 नुसार कारखाने इत्यादीमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामध्ये 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाला कारखान्यात, खाणीत किंवा अन्य कोणत्याही धोक्याच्या ठिकाणी कामाला लावले जाणार नाही याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा धर्मस्वातंत्र्याचा हक्क. धर्मस्वातंत्र्याच्या हक्काची तरतूद कलम 25 ते 28 मध्ये करण्यात आलेली आहे. आता पहा कलम 25. कलम 25 मध्ये सदसद विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार 4 प्रकारचे स्वातंत्र्य व्यक्तींना प्राप्त होतात. ते पुढीलप्रमाणे: सदसद विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य, आचरणाचे स्वातंत्र्य व प्रचाराचे स्वातंत्र्य. आता पुढे पहा कलम 26. कलम 26 नुसार धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आता पहा कलम 25 व कलम 26 मधील फरक. कलम 25 हे व्यक्तीच्या धार्मिक हक्कांना संरक्षण प्रदान करते, तर कलम 26 हे धार्मिक संप्रदायाच्या हक्कांना संरक्षण प्रदान करते. आता पहा कलम 27. कलम 27 नुसार धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पुढे पहा कलम 28. कलम 28 नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. आता पहा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 व कलम 30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. आता पहा कलम 29. कलम 29 नुसार अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्याबाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम 29 मधील पोटकलम 1 नुसार भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकांना किंवा नागरिकांच्या गटांना स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. कलम 29 मधील पोटकलम 2 नुसार राज्यसंस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या किंवा राज्य निधीतून मदत मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकांना केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. आता कलम 30 पहा. कलम 30 नुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क. आता पाहूयात कलम 29 व कलम 30 मधील फरक. कलम 29 नुसार संरक्षण हे सर्व नागरिकांच्या गटांना उपलब्ध आहे, म्हणजेच त्यामध्ये अल्पसंख्याकांसोबत बहुसंख्याकांचाही समावेश होतो. तर कलम 30 नुसार संरक्षण हे केवळ अल्पसंख्याक गटांनाच उपलब्ध आहे. आता कलम 30 मधील पोटकलम 1 नुसार सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या इच्छेनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. आता पहा कलम 30 मधील पोटकलम 1 मधील ए. यानुसार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या मालमत्तेच्या अनिवार्य संपादनासाठी शासनाने निश्चित केलेली भरपाईची रक्कम त्यांना बहाल केलेला हक्क मर्यादित किंवा रद्द करता येणार नाही. ही तरतूद 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार समाविष्ट करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 31 मालमत्तेचा हक्क. 44वी घटनादुरुस्ती 1978ने कलम 31 मूलभूत हक्काच्या यादीतून वगळून तो भाग 12 मधील प्रकरण 4 मध्ये कलम 300A मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो आता कायदेशीर हक्क आहे. आता पहा कलम 31A. यानुसार मालमत्तेचा ताबा घेण्याचा अधिकार देणाऱ्या कायद्यांचे जतन करणे याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. कलम 31B नुसार विशिष्ट कायदे आणि नियमांची विधिग्राह्यता याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे.
आता पहा कलम 31C. यानुसार विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती किंवा बचाव याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 31D. यानुसार देशद्रोही कृत्याशी संबंधित कायद्याचे जतन याबाबतची तरतूद करण्यात आली होती. आता हे कलम सध्या रद्दबातल करण्यात आले आहे. आता पुढे पहा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. कलम 32 नुसार घटनात्मक उपाययोजनेचा हक्क देण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32चे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे. कलम 32 ज्याविना घटना व्यर्थ ठरेल. हे कलम घटनेचा खरा आत्मा असून त्याचे हृदय हे आहे. आता पहा कलम 32. कलम 32 नुसार भाग 3 ने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरताच्या उपाययोजना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार मूलभूत हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कलम 32 अंतर्गत तर उच्च न्यायालय कलम 226 अंतर्गत प्राधिलेख काढू शकते. यामध्ये हेबेस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन, सर्शिओराय, को वॉरंटो या प्राधिलेखांचा समावेश होतो. आता पुढे पहा कलम 32A. यानुसार कलम 32 अंतर्गत कारवाईमध्ये राज्य शासनाच्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेची दखल घेण्यात येऊ नये याबाबतची तरतूद आहे. सध्या हे कलम रद्दबातल करण्यात आलेले आहे. आता पहा कलम 32 मधील पोटकलम 3. यानुसार मूलभूत हक्क बजावण्यासाठी निर्देश, आदेश व प्राधिलेख काढण्याचा सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा अधिकार इतर न्यायालयांना प्रदान करण्यासाठी कायदा. आता पुढे पहा कलम 33. कलम 33 नुसार सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यापुढे पहा कलम 34. कलम 34 नुसार लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध याबाबत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता पहा कलम 35. कलम 35 नुसार मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता त्यापुढे पहा कलम 35A. यानुसार स्थायी निवासी व त्यांचे हक्क याविषयी कायद्यांची व्यावृत्ती याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा भाग 4 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. यामध्ये कलम 36 ते 51 दरम्यान राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली आहेत. आता पहा कलम 36. कलम 36 नुसार राज्यसंस्था या शब्दोल्लेखाची व्याख्या देण्यात आलेली आहे. ती व्याख्या भाग 3 मधील कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे असेल. पुढे पहा कलम 37. कलम 37 नुसार मार्गदर्शक तत्त्वांच्या वापराबाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम 38. कलम 38 नुसार राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी प्रस्थापित करण्याबाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता पहा कलम 39. कलम 39 नुसार राज्याने अनुसरावयाच्या विशिष्ट धोरणाची तत्त्वे देण्यात आलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे: ए. सर्व नागरिकांना उपजीविकेचे पर्याप्त साधने मिळवण्याचा हक्क. बी. समाजाच्या भौतिक संसाधनाचे सामाजिक हितासाठी न्याय वितरण करण्याचा हक्क. आता पुढे पहा सी. संपत्ती आणि उत्पादन साधनांच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. डी नुसार पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतनाची तरतूद करण्यात आली आहे. ई नुसार कामगार आणि मुलांच्या आरोग्याची अत्याचारापासून रक्षण करणे याबाबतची तरतूद आहे. एफ. मुलांना परिपूर्ण विकासाच्या भरीव संधी देण्याबाबतची तरतूद आहे. ही तरतूद 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार करण्यात आलेली आहे. आता पुढे पहा कलम 39A. कलम 39A नुसार समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 40. यानुसार ग्रामपंचायतीचे संघटन करण्यात आलेले आहे. कलम 41. यानुसार कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. आता पुढे पहा कलम 42. कलम 42 नुसार कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूतीविषयक सहाय्य याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे पहा कलम 43. कलम 43 नुसार कामगारांना निर्वाह वेतन इत्यादीबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 43A. यानुसार उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये
कामगाराचा सहभाग याबाबतची तरतूद 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार करण्यात आलेली आहे. आता पुढे पहा कलम 43B. यानुसार सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन याबाबतची तरतूद आहे. हे मार्गदर्शक तत्त्व 97वी घटनादुरुस्ती 2011 नुसार समाविष्ट करण्यात आलेले आहे. आता पुढे पहा कलम 44. कलम 44 नुसार नागरिकांना एकरूप नागरी संहिता याबाबतची तरतूद आहे. आता पुढे पहा कलम 45. कलम 45 नुसार बालसंगोपन आणि 6 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांसाठी शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. आता पुढे पहा कलम 46. कलम 46 नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन याबाबतची तरतूद आहे. आता पुढे पहा कलम 47. कलम 47 नुसार पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्य शासनाची जबाबदारी आहे. याबाबतची तरतूद आहे. कलम 48. कलम 48 नुसार कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन याबाबतची तरतूद आहे. आता पुढे पहा कलम 48A. यानुसार पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण याबाबतची तरतूद आहे. हे मार्गदर्शक तत्त्व 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार समाविष्ट करण्यात आले आहे. पुढे पहा कलम 49. कलम 49 अनुसार राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण याबाबतची तरतूद आहे. आता पुढे पहा कलम 50. कलम 50 नुसार न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग करण्याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 51. कलम 51 नुसार आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे याबाबतची तरतूद आहे. आता पाहूयात मार्गदर्शक तत्त्वांचे वर्गीकरण. आता पहा समाजवादी मार्गदर्शक तत्त्वे. यामध्ये कलम 38, कलम 39A, 39B, 39C, 39D, 39E, 39F, 39A, 41, 42, 43, 43A, 43B आणि 47 या कलमांचा समावेश होतो. आता पहा गांधीवादी तत्त्वे. यामध्ये कलम 40, कलम 43, 46, 47 आणि 48 या कलमांचा समावेश होतो. आता पुढे पहा उदारमतवादी बुद्धिप्रामाण्यवादी मार्गदर्शक तत्त्वे. यामध्ये कलम 44, कलम 45, 48, 48A, 49, 50 आणि 51 या कलमांचा समावेश होतो. आता पाहूयात मार्गदर्शक तत्त्वांच्या उपयुक्ततेबद्दलची मते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग 4 मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आता पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जनतेच्या मतावर आधारित असलेले सरकार धोरण ठरविताना मार्गदर्शक तत्त्वाकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. पुढे पहा NM सिंघवी यांच्या मते मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत. आता पुढे पहा MC छगला यांच्या मते जर या सर्व तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली तर देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. BN राव यांच्या मते मार्गदर्शक तत्त्वे ही राज्यसंस्थेच्या प्राधिकरणासाठी नैतिक तत्त्वे आहेत. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे. आता पहा भाग 4A. यामध्ये मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम 51A चा समावेश करण्यात आलेला आहे. आता पहा कलम 51A. यामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश होतो. 42वी घटनादुरुस्ती 1976 ने 10 मूलभूत कर्तव्य व 86वी घटनादुरुस्ती 2002 ने 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. आता पाहूयात मूलभूत कर्तव्यांची यादी. A. संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श आणि संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे. B. राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांची जोपासना करणे आणि त्यांचे अनुसरण करणे.
सी. भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता उन्नत राखणे आणि संरक्षण करणे. डी नुसार देशाचे संरक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावण्यास तयार राहणे. ई. धर्म, भाषा, प्रदेश किंवा वर्ग यांच्या भेदापलीकडे जाऊन भारतातील सर्व लोकांमध्ये एकोपा आणि बंधुभाव वाढवणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. एफ. देशाच्या संमिश्र संस्कृतीचा समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे. जी. वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून सुधारणा करणे आणि प्राणीमात्राप्रती भूतदया बाळगणे. एच. विज्ञानिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. आता पुढे पहा. आय. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. जे. राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे वैयक्तिक आणि सामुदायिक कार्यक्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहणे. के. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्यांनी आपल्या अपत्यास किंवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6 वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आहे. आता पहा भाग 5. यामध्ये संघराज्याशी संबंधित कलम 52 ते 151चा समावेश होतो. कलम 52 नुसार भारताचे एक राष्ट्रपती असतील. कलम 53 नुसार केंद्राचे अंमलबजावणीचे अधिकार याबाबतची तरतूद आहे. कलम 53 मधील पोटकलम 1 नुसार संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल. कलम 53 मधील पोटकलम 2 नुसार राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षक दलाचे सरसेनापती असतील. कलम 54 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. कलम 55 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत देण्यात आली आहे. कलम 56 मध्ये राष्ट्रपतीचा पदावधी या संदर्भात तरतूद आहे. कलम 57 मध्ये राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात याबाबत तरतूद करण्यात आली आहे. कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्याची पात्रता. कलम 59 यामध्ये राष्ट्रपती पदासाठीच्या अटींची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 60 यामध्ये राष्ट्रपतीतर्फे घेण्यात येणारी शपथ याबाबतची तरतूद आहे. कलम 61 यामध्ये राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग चालवण्याची प्रक्रिया याबाबतची तरतूद आहे. कलम 62 यामध्ये राष्ट्रपतीची रिक्त जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीचा कालावधी आणि साधारण रिक्त जागेवर भरती करण्यात येणाऱ्या व्यक्तीचा कार्यकाल याबाबतची तरतूद आहे. कलम 63 मध्ये भारताच्या उपराष्ट्रपती पदाबद्दलची तरतूद आहे. कलम 64 मध्ये उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतील याबाबतची तरतूद आहे. कलम 65 नुसार राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये किंवा पद रिक्त असताना उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या भूमिका निभावतील किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतील. आता कलम 66 पहा. कलम 66 नुसार उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक. कलम 66(1) नुसार उपराष्ट्रपती पदांच्या निवडणुकीची पद्धत देण्यात आली आहे. आता पहा कलम 66 मधील पोटकलम 2 नुसार उपराष्ट्रपती संसदेचा अथवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही. आता पुढे पहा कलम 66 मधील पोटकलम 3 नुसार उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पात्रता देण्यात आलेली आहेत. कलम 66 मधील पोटकलम 4 नुसार उपराष्ट्रपती पदांच्या शर्ती देण्यात आलेल्या आहेत. आता कलम 67 पहा. कलम 67 मध्ये उपराष्ट्रपतींचा कार्यकाल देण्यात आलेला आहे. पुढे पहा कलम 68. कलम 68 नुसार उपराष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास रिक्त जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांचा कालावधी आणि साधारण रिक्त जागेवर भरती करण्यात आलेल्या व्यक्तींचा कार्यकाल याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 68 मधील पोटकलम 1 नुसार उपराष्ट्रपतींचा कार्यकाल संपल्यामुळे रिक्त होणारे पद भरण्यासाठी निवडणूक तो अवधी संपण्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी
याबाबतची तरतूद आहे. आता पुढे पहा कलम 68 मधील पोटकलम 2 यानुसार उपराष्ट्रपतींचे पद मृत्यू, राजीनामा, पदच्युती किंवा अन्य मार्गाने रिक्त झाले असेल तर त्यांचे पद रिक्तच राहते. आता पुढे पहा कलम 69. कलम 69मध्ये उपराष्ट्रपती पदासाठीची शपथ यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 70. कलम 70मध्ये आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींची कार्य पार पाडणे याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पहा कलम 71. कलम 71नुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांसंबंधी बाबीची तरतूद करण्यात आली आहे. कलम 72नुसार राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार याबाबतची तरतूद आहे. कलम 73मध्ये संघराज्याच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पहा कलम 74. कलम 74नुसार राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असेल. कलम 74मधील पोटकलम 1नुसार राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना त्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतील. आता पुढे पहा कलम 74मधील पोटकलम 2नुसार मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही. आता पुढे पहा कलम 75. कलम 75मध्ये मंत्र्यांबाबत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. पुढे पहा कलम 75मधील पोटकलम 1मधील ए यानुसार मंत्रिमंडळातील पंतप्रधानासहित एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्यांच्या 15% अधिक असणार नाही. कलम 75मधील पोटकलम 1मधील बी यानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहातील कोणत्याही पक्षाचा सदस्य जर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपात्र असेल तर तो मंत्री होण्यासही अपात्र असेल. आता पुढे पहा कलम 75मधील पोटकलम 2नुसार मंत्री राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपले पद धारण करतील. कलम 75मधील पोटकलम 3नुसार मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेस जबाबदार असेल. कलम 75मधील पोटकलम 4नुसार मंत्र्यांनी आपले पद धारण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. कलम 75मधील पोटकलम 5नुसार एखादा मंत्री सलग 6 महिन्याच्या कालावधीत संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचे मंत्रिपद असा कालावधी संपताच संपुष्टात येईल. कलम 75मधील पोटकलम 6नुसार मंत्र्याचे वेतन व भत्ते संसदेने केलेल्या कायद्यानुसार वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे असतील. आता पुढे पहा कलम 76. कलम 76मध्ये भारताच्या न्यायवाद्याची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 77. कलम 77मध्ये भारत सरकारची कार्यपद्धती याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 78. यानुसार राष्ट्रपतींना माहिती देण्याविषयीची पंतप्रधानाची जबाबदारी याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पाहूयात संसद. आता पहा कलम 79. कलम 79मध्ये संसदेच्या संरचनेची तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 80. कलम 80मध्ये राज्यसभेच्या रचनेची तरतूद करण्यात आली आहे. कलम 81 यामध्ये लोकसभेच्या रचनेची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 82. यानुसार प्रत्येक दशवार्षिक जनगणनेनंतर पुनर्रचनेची तरतूद करण्यात आली आहे. कलम 83. कलम 83नुसार संसदेच्या सभागृहांचा कालावधी याबाबत तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 84. कलम 84नुसार संसद सदस्याकरता अर्हता याबाबत तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 85. कलम 85नुसार संसदेची अधिवेशने, तहकुबी व विसर्जन याबाबत तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 86. कलम 86नुसार सभागृहांना संबोधित करण्याचा आणि सल्ला देण्याचा
राष्ट्रपतीचा अधिकार याबाबत तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 87. कलम 87मध्ये राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण याबाबत तरतूद करण्यात आली आहे. आता पहा कलम 88. कलम 88नुसार मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहाबाबतचे हक्क याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. कलम 89 यानुसार राज्यसभेचा सभापती व उपसभापती याबाबत तरतूद करण्यात आली आहे. कलम 90 यानुसार उपसभापती पद रिक्त होणे, राजीनामा किंवा त्यांना पदावरून दूर करणे याबाबत तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 91. कलम 91नुसार सभापतींची भूमिका निभावण्याचा किंवा जबाबदाऱ्या पार पाडण्याचा उपसभापती किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा अधिकार याबाबत तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 92. कलम 92नुसार बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना सभापती किंवा उपसभापती यांनी सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवणे याबाबत तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 93. कलम 93नुसार लोकसभेचा अध्यक्ष उपाध्यक्षपदाबाबत तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 94. कलम 94मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपद रिक्त होणे, त्यांनी राजीनामा देणे किंवा त्यांना पदावरून दूर करणे याबाबत तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 95. कलम 95मध्ये अध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 96. कलम 96नुसार बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद यांनी अध्यक्षस्थान भूषवणे याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 97. कलम 97मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. कलम 98 यानुसार संसदेचे सचिवालय याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. कलम 99 यानुसार सदस्यांनी घ्यावयाची शपथ याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. कलम 100 यानुसार सभागृहातील मतदान, गणसंख्या नसताना सुद्धा कामकाज चालू ठेवण्याचा सभागृहाचा अधिकार याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. कलम 101 यामध्ये संसद सदस्यत्वाची जागा रिक्त होण्याबाबतची तरतूद आहे. कलम 102 यामध्ये सदस्यत्वासाठीच्या अपात्रता याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. कलम 103 यामध्ये सदस्यांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 104. कलम 104नुसार पात्र ठरण्याआधी किंवा शपथ घेण्याआधी सभागृहामध्ये बसल्यास किंवा मतदानामध्ये भाग घेतल्यास कलम 99 खाली दंड आकारण्यात येईल. आता पुढे पहा कलम 105. संसदेची सभागृहे, संसद सदस्य आणि संसद समित्याचे अधिकार व हक्क इत्यादीबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पहा कलम 106. कलम 106 मध्ये संसद सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 107. कलम 107 मध्ये विधेयके प्रस्तुत करणे व पारित करण्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 108. यामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलवणे याबाबत तरतूद करण्यात आली आहे. आता पहा कलम 109. कलम 109 मध्ये धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती देण्यात आलेली आहे. आता पहा कलम 110. कलम 110 मध्ये धन विधेयकाची व्याख्या देण्यात आलेली आहे. आता पहा कलम 110 मधील पोटकलम 1 मध्ये धन विधेयक कोणत्या आधारावर होऊ शकते याबाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता पहा कलम 110 मधील पोटकलम 2 मध्ये धन विधेयक कोणत्या आधारावर होऊ शकत नाही याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पहा कलम 110 मधील पोटकलम 3 मध्ये एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही असा प्रश्न उद्भवल्यास लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असेल याबाबतची तरतूद देण्यात आलेली आहे.
पुढे पहा कलम 110 मधील पोटकलम 4 यानुसार धन विधेयक राज्यसभेकडे पाठविताना तसेच राष्ट्रपतीकडे संमतीसाठी सादर करतेवेळी ते धनविधेयक आहे असे लोकसभा अध्यक्षांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र त्यावर पुष्टांकित केलेले असेल याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पहा कलम 111. कलम 111 मध्ये विधेयकास संमती देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 112 मधील पोटकलम 1 नुसार राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षासाठी भारत सरकारच्या अंदाजित जमा व खर्चाचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था करतील. पुढे पहा कलम 112 मधील पोटकलम 2 यानुसार अर्थसंकल्पातील खर्चाचे अंदाज मांडताना भारताच्या संचित निधीवर प्रभारित खर्च आणि भारताच्या संचित निधीतून करावयाचा खर्च हे दोन्ही वेगवेगळे दर्शविले जातील. आता पहा कलम 112 मधील पोटकलम 3 यानुसार भारताच्या संचित निधीवर प्रभारित खर्चामधील तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. आता पहा कलम 113. कलम 113 मध्ये अंदाजपत्रकाच्या संदर्भात संसदेतील कार्यपद्धती याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 114 यामध्ये विनियोजन विधेयकाबाबत तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 115 यामध्ये पूरक, अतिरिक्त व अधिक अनुदाने याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पहा कलम 116. कलम 116 मध्ये लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे पहा कलम 117. कलम 117 मध्ये वित्तीय विधेयकाबाबत विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. आता पहा कलम 17 मधील पोटकलम 1. कलम 17 मधील पोटकलम 1 नुसार वित्तीय विधेयक 1 हे असे विधेयक असते ज्यामध्ये कलम 110 मधील सर्व किंवा काही बाबी समवेत इतरही सामान्य विधिनियमांच्या बाबींचा समावेश होतो. आता पहा कलम 117 मधील पोटकलम 2 यानुसार वित्तीय विधेयक 2 हे एक सामान्य विधेयक असते ज्यामध्ये भारताच्या संचित निधीतून करावयाच्या खर्चाची तरतूद केली जाते. आता पहा कलम 118. कलम 118 मध्ये प्रक्रिया पद्धतीचे नियमन याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे पहा कलम 119. कलम 119 मध्ये वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे पहा कलम 120. कलम 120 मध्ये संसदेत वापरावयाची भाषा याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 121. कलम 121 नुसार संसदेतील चर्चेवर निर्बंध याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे पहा कलम 122. कलम 122 मध्ये न्यायालयाने संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 123. कलम 123 नुसार संसदेच्या विरामकाळात अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. आता पुढे पहा कलम 124. कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि संरचना याबाबतची तरतूद आहे. कलम 124 मधील पोटकलम 1 नुसार सर्वोच्च न्यायालयाचे संघटन याबाबतची तरतूद आहे. कलम 124 मधील पोटकलम 2 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक व पदावधी याबाबतची तरतूद आहे. आता पहा कलम 124 मधील पोटकलम 3. 124 मधील पोटकलम 3 नुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीची पात्रता देण्यात आलेली आहे. कलम 124 मधील पोटकलम 4 नुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याबाबतची तरतूद आहे. आता पुढे पहा कलम 124 मधील पोटकलम 5 यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला कायद्याद्वारे देण्यात आलेला आहे.
पुढे पहा कलम 124 मधील पोटकलम 6 यानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञा याबाबतची तरतूद आहे. कलम 124 मधील पोटकलम 7 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास निवृत्तीनंतर वकिली करण्यावर बंदी याबाबतची तरतूद आहे. आता पहा कलम 125 यामध्ये न्यायाधीशांचे वेतन व भत्ते याबाबतची तरतूद आहे. आता पुढे पहा कलम 126 यामध्ये हंगामी सरन्यायाधीशाची नेमणूक याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 127 यामध्ये तदर्थ न्यायाधीशाची नेमणूक याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 128 कलम 128 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 129 यामध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे याबाबतची तरतूद आहे. आता पहा कलम 130 कलम 130 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 131 कलम 131 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची प्रारंभिक अधिकार क्षेत्र याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 132 कलम 132 मध्ये सर्वोच्च विवेकशित प्रकरणी उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकार क्षेत्र याबाबतची तरतूद आहे. आता पहा कलम 133 कलम 133 नुसार दिवाणी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 134 कलम 134 नुसार फौजदारी प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 134A यानुसार सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र याबाबतची तरतूद आहे. आता पहा कलम 135 कलम 135 मध्ये फेडरल न्यायालयाचे विद्यमान कायद्याखालील अधिकार व अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाने वापरणे याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 136 कलम 136 नुसार अपील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा याबाबतची तरतूद आहे. आता पहा कलम 137 कलम 137 मध्ये न्यायनिर्णय किंवा आदेश यांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विलोकन याबाबतची तरतूद आहे. आता पहा कलम 138 कलम 138 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराची वृद्धी याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 139 कलम 139 मध्ये विशिष्ट प्राधिलेख काढण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करणे याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 139A विवेकशित प्रकरणे हस्तांतरित करणे याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे पहा कलम 140 कलम 140 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अनुषंगिक अधिकार देण्यात आलेले आहेत. पुढे पहा कलम 141 कलम 141 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असणे याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 142 कलम 142 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे हुकुमनामे आणि आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण इत्यादी संबंधी आदेश याबाबतची तरतूद आहे. पुढे पहा कलम 143 कलम 143 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार याबाबतची तरतूद आहे. आता पहा कलम 144 कलम 144 मध्ये मुलकी आणि न्यायिक प्राधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यार्थ कार्य करणे याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे पहा कलम 145 कलम 145 मध्ये न्यायालयाचे नियमन इत्यादी बाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. आता पहा कलम 146 कलम 146 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि खर्च याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आता पुढे पहा कलम 147 कलम 147 मध्ये संविधानाचा अर्थ लावणे याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 148 कलम 148 मध्ये भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाची तरतूद करण्यात आली आहे. आता पहा कलम 149
कलम 149मध्ये नियंत्रक व महालेखापरीक्षक त्यांचे कर्तव्य आणि अधिकार याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 150 संघराज्यांच्या व राज्यांच्या लेख्यांचा नमुना याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. पुढे पहा कलम 151. कलम 151मध्ये लेखापरीक्षण अहवाल याबाबतची तरतूद आहे. या पुढील कलमांची यादी भाग 2मध्ये पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.